विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी आहे चेतन राठोड आणि स्वागत करतोय आपला द प्रियांसी आयांसी अकॅडमी या यूट्यूब चॅनेलवर। तर मित्रांनो, आपण पोलीस भरती विश्लेषण प्रश्नपत्रिका सिरीज चालू केलेली आहे, जे की नवी मुंबई पोलीस भरती 2025-26 मध्ये जे झालेली आहेत, मार्च महिन्यात ज्याचा पेपर झालेला आहे ते आपण सविस्तर मागील व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणासहित वर्गीकरणासहित बघितलेला आहोत। आपल्याला व्हिडिओ बनवण्याला वेळ जातो, म्हणजेच आपण व्हिडिओ घेताना आपले जास्त प्रश्न होत नाही, 10 ते 12 प्रश्न होतात। पण आपण जे की पोलीस भरती करणारे नवीन असो या जुना असो, सगळ्यासाठी आपण समान, म्हणजेच नवीन असेल तर आपण त्याच्यासाठी डिटेल इथं प्रश्नपत्रिका विश्लेषण करत आहोत, जेणेकरून जे नवीन विद्यार्थी असेल त्यांना कुठल्याही क्लासची गरज भासणार नाही, जर पोलीस भरती स्पेशल करत असेल तर। आणि जर जुने असेल तर त्यांना याचा काय होईल, निश्चित फायदा होईल, त्यांची काय होईल, प्रॅक्टिस मजबूत होईल आणि त्यांना काय हे गणित वगैरे म्हणजे त्यांना एका प्रकारे म्हणजे पाठ होऊन जाईल, म्हणजे सोडवायला काय येईल, त्यांची स्पीड येईल। तर आज आपण बघणार आहोत मीरा भाईंदर मध्ये जे 2025-26 मध्ये भरती झालेली आहे, त्या भरतीमध्ये आलेले प्रश्न आपण एक एक करून सगळे बघूया। जर तुम्ही द प्रियांसी आयांसी अकॅडमी या यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर मागील व्हिडिओला बघा, व्हिडिओला लाईक करा, मित्रांना शेअर करायला विसरू नका, कारण की मित्रांना तुम्ही शेअर करत असाल तर मित्रांचा फायदा होईल। त्यानंतर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला आजचा प्रश्न बघूया। तर आजचा प्रश्न कशावर आहे, तर जर वर्तुळाचे परिघ 88 मीटर असेल तर व्यास किती। मित्रांनो, मी हे तुम्हाला अशा ट्रिक्स मध्ये सोडून देणार आहेत हा प्रश्न, जेणेकरून जेव्हा तुम्हाला त्रिज्या, व्यास, क्षेत्रफळ, परिघ याच्यावर प्रश्न विचारला जाईल, तुमचा अजिबात चुकणार नाही। फक्त तुम्हाला 1 ते 2 वेळेची ट्रिक जर तुम्ही बघितली तर तुम्ही याच्यातून म्हणजेच परिघ, त्रिज्या, वर्तुळ, क्षेत्रफळ याच्यातून मुक्त व्हाल। म्हणजे तुम्हाला भूमितीचे जे बाकीचे जे हे काढायचे आहेत ह्याच्यात तुम्हाला सूत्र पाठ करण्याची अजिबात गरज नाही। तर चला बघूया, तर काय दिलेलं आहे आपल्याला, 24 मीटर आहे का, 26 मीटर आहे का, 28 मीटर आहे का की 30 मीटर आहे। तर बघूया, आपल्याला काय करायचं आहे, त्रिज्या, व्यास, परिघ आणि क्षेत्रफळ हे काय करायचं आहे, लिहून घ्यायचं आहे। तर हे लिहून घेताना मित्रांनो, जी मूळ त्रिज्या असते ती 7 आहे आणि त्रिज्येच्या दुप्पट काय असतो, व्यास असतो। तर मूळ त्रिज्या ही 7 आहे आणि व्यास किती असतो, 14 असतो। मित्रांनो, मूळ परिघ किती आहे, 44 आणि क्षेत्रफळ 154 आहे। म्हणजेच मूळ का, कारण की यांच्यापेक्षा लहान जी संख्या आहे ती हे क्षेत्रफळ होऊ शकत नाही। 150 क्षेत्रफळ होते का, नाही। तर हे मूळ आहे। तर याच्यात आपल्याला काय करायचं आहे, जेव्हा हा 7 जो आहे, 7 जी त्रिज्या आहे याची जर आपण दुप्पट केली, म्हणजे हे काय होणार, दुप्पट केली तर 14, म्हणजे ही दुप्पट त्रिज्या दुप्पट झाली तर आपोआप व्यास दुप्पट होणार। तर काय आहे, गुणिला 2 केलं तर 28 झाला। त्यानंतर परिघ काय झाला, परिघ 88 झाला, दुप्पट झालेला आहे। त्यानंतर मित्रांनो, हा जो क्षेत्रफळ आहे हे पट्टीत वाढतात आणि क्षेत्रफळ हा वर्गात वाढतो। म्हणजे आपण इथं दुप्पट केली, इथं पण दुप्पट केली, तर हे क्षेत्रफळ कशात वाढेल, क्षेत्रफळ याच्या दुप्पट म्हणजे याच्या वर्गात वाढेल। 2 चा वर्ग किती, 4, म्हणजे 4 पट वाढेल। काय करेल, 4 पट वाढेल। मग 154 गुणिला 4, 4 चौक 16 ची 6, हातच्याला 1, 4 पंचे 20, 20 आणि 1 21, 1 हातच्याला 2, 4 1 हातच्याला किती, 4 चौक 16, 16 चे 6, 1 मिनिट, 4 चौक 16, 16 चे 6 हातच्याला 1, 4 पंचे 20, 20 आणि 1 21, 1 हातच्याला 2, 4 1 4 2 6, म्हणजे हे किती होईल, 16 म्हणजे 6 चे 16 होईल, 6 चे 16 होईल। तर मित्रांनो, हे याच्यात पट्टीत वाढले, आपण याला कमी करताना पण आता जर आपल्याला परिघ दिलेला असेल, आता इथेच बघूया प्रश्न, जर वर्तुळाचे परिघ 88 मीटर असेल, काय असेल, जर वर्तुळाचे परिघ 88 मीटर असेल तर व्यास किती असेल। मित्रांनो बघा, परिघ काय आहे, आपण काय बोललो होतो, मूळ परिघ किती आहे, तर मूळ परिघ हा 44 आहे, 44 आहे। याच्या इथं काय केलेलं आहे, दुप्पट केलेलं आहे। मग आपल्याला काय करायचं आहे, व्यास काढायचे आहे। मग व्यासाची काय करावं लागेल, निमपट करावं लागेल। म्हणजे जर वर्तुळाचे परिघ 88 मीटर असेल तर व्यास किती असेल, तर व्यास किती आहे मित्रांनो, हे बघा इथं आपला प्रश्न सुटलेला आहे। तर व्यास 28 आहे, का, दुप्पट केलेला आहे, व्यास पण दुप्पट आहे, परिघ पण दुप्पट आहे, म्हणून योग्य उत्तर जे आहे हे 28 मीटर हे योग्य उत्तर आहे आपलं। 28 मीटर हा योग्य उत्तर आहे। तर मित्रांनो, अशाच प्रकारे आपण नवीन नवीन ट्रिक्स बघणार आहोत। सगळं या प्रश्नपत्रिका विश्लेषणात जिथं ट्रिक्स आहे तिथं मी तुम्हाला ट्रिक्स सांगेल आणि सविस्तरपणे पण सोडवून सांगेल। सूत्रानुसार पण हा सोडवता येतो, पण सूत्रानुसार तुमचा गोंधळ उडू शकतो, म्हणून मी तुम्हाला या ट्रिक्स नुसार शिकवलो। आणि या ट्रिकनुसार कुठलेही प्रश्न आले, त्रिज्या, व्यास, परिघ, क्षेत्रफळ, तर तुमचा ही ट्रिक तुम्ही जर पाठ केलं तर तुम्हाला सूत्र पाठ करण्याची अजिबात गरज नाही।
पुढचा प्रश्न बघूयात मित्रांनो. पुढचा प्रश्न एकदम सोपा दिलेला आहे, पण जे नवीन विद्यार्थी आहेत ते गोंधळू शकतात की हा कसं काय झालाय, कुठून आलाय, तर तुम्हाला मी हे सविस्तरपणे सांगणार आहे. तर बघूया, तर काय आहे, जर CAT बरोबर DBU, तर डॉग बरोबर काय, म्हणजेच काय केलेलं आहे, तर कॅट बरोबर DBU दाखवलेला आहे आपल्याला, तर डॉग बरोबर काय असं विचारला गेलेला आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर पोलीस भरतीची आता नवीन तयारी करत असाल, नवीन सुरुवात केली असाल, तर तुम्हाला जे ABCD आहे ते क्रमानुसार तुम्हाला पाठ असायला हवं. उदाहरणार्थ कसं, तर जे ए आहे, तर ए किती नंबरला आहे, 1 नंबरला आहे, तर त्यानंतर बी आहे, बी किती नंबरला आहे, 2 नंबरला आहे. अशा प्रकारे तुम्हाला पाठ असायला हवं. जर तुम्हाला हे पाठ असेल तर तुम्हाला हा प्रश्न विदिन सेकंदात, म्हणजे तुम्ही 2 सेकंदात हा प्रश्न सोडवू शकता. तर बघूया कशा प्रकारे आपण सोडवू शकतो. तर CAT याला आपण पहिले काय करूया, याला पहिला आपण अनुक्रमांक देऊया. तर CAT मध्ये C किती नंबरवर आहे मित्रांनो, सगळ्यांना माहित असायला पाहिजे. C हा 3 नंबरवर आहे, A किती नंबरवर आहे, 1 नंबरवर आहे, आणि T जो आहे हा T20 म्हणजे 20 नंबरवर आहे. आलं लक्षात. त्यानंतर पुढे काय केलेलं आहे बघूया. D 4 नंबरवर आहे, B 2 नंबर, आणि हा U आहे बघा, हा 21 नंबरवर आहे. तर मित्रांनो, CAT आणि DBU असं दिलेला असताना हे 3 नंबर म्हणजेच इथं काय आहे 4, म्हणजे हा काय झालेला आहे, तर पुढचा अक्षर घेतलेला आहे. पुढचा अक्षर का, म्हणजे हा C आहे तर हा D घेतलेला आहे, म्हणजे ठीक आहे, आपल्याला CD हे जवळचे अक्षर आहे म्हणून आपल्याला माहित आहे, म्हणजे आपण लगेच सोडू शकतो. पण जेव्हा TUV असे अक्षर विचारले जातात तेव्हा आपल्याला जी ही आपली अक्षरमाला आहे तर ABCD ही झेडपर्यंत पाठच असायला हवी, आणि कशा प्रकारे क्रमानुसार पाठ असायला हवी. तर CAT आता आपल्याला काय दिलेलं आहे बघूया. 3 4 1 2 आणि 20 21 म्हणजे पुढची संख्या घेतलेली आहे. मग डॉग हा असे प्रश्न आपल्यासाठी बोनस असतात. बघा मित्रांनो, सगळ्यांनाच अवघड प्रश्न सोडवता येते का, नाहीत, पण जे सोपे प्रश्न आहे हे तरी आपण सोडवले पाहिजे. इकडे बघा, तुम्ही कितीही मोठा प्रश्न सोडवला तरी तुम्हाला एकच मार्क भेटतो, आणि तुम्ही कितीही सोपा प्रश्न सोडवला तरी तुम्हाला एकच मार्क दिला जातो. म्हणून सोप्या प्रश्न आपण जास्तीत जास्त जर प्रॅक्टिस करतो लवकर आपल्याला येते, आणि जे 4-5 प्रश्न असतात ते कोणालाच येत नाही. जे अवघड स्थितीत असतात ते लकीली कोणाचे टोले लागू शकतात, किंवा खूप जास्त अभ्यास करत असेल, खूप जास्त प्रॅक्टिस झाली असेल तर त्यांना ते येऊ शकतात. ती 4-5 प्रश्नाची काही जास्त काळजी करायची गरज नाही. पण जो पेपर आहे त्याच्यात जेवढे सोपे प्रश्न आहेत तेवढे प्रश्न आपल्याला उचलले पाहिजे, जेणेकरून आपला स्कोर वाढला पाहिजे. आणि अशा प्रश्नाला जास्त वेळ टाकता कामा नाही. पण मी तुम्हाला इथं शिकवत असताना मला जास्त वेळ देणं गरजेचं आहे, जेणेकरून या बॅच मध्ये जुने आणि जे नवीन तयारी करणार आहेत ते पण असू शकतात. तर बघूया, डी किती नंबरवर आहे, 4 नंबरवर, ओ किती नंबरवर आहे, 15 नंबरवर, आणि जी किती नंबरवर आहे, 7 नंबरवर. मग पुढचा आपल्याला घ्यायचा आहे डी च्या पुढे काय येईल, ई येईल, डी च्या पुढे ई येईल जे की 5 नंबरवर आहे, ओ 15 वर आहे, तर 16 वर काय आहे, 16 वर पी आहे. तर बघूया, जी 7 नंबरवर आहे तर 8 नंबरवर एच आहे. झालंय. तर आपल्याला आपला उत्तर मधून बघायचं, पर्यायामधून बघायचं आहे EPH पहिलाच पर्याय दिलेला आहे, तर योग्य उत्तर काय आपला पहिला EPH हा योग्य उत्तर आहे मित्रांनो. चला पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न कशावर आहे, तर ए उत्तर दिशेला 10 किलोमीटर गेला, नंतर पूर्वेला 6 किलोमीटर, नंतर दक्षिणेला 10 किलोमीटर गेला, तर तो सुरुवातीच्या ठिकाणापासून कोणत्या दिशेला पोहोचला आहे. तर हा काय आहे मित्रांनो, दिशेवर प्रश्न विचारला गेलेला आहे. कशावर विचारला गेलेला आहे, तर दिशावर. तर बघूया, तर जे डायरेक्शन बरोबर प्रश्न विचारले जातात तर त्याच्यासाठी अगोदर आपल्याला दिशा पाठ असायला हवं. जर मित्रांनो तुम्ही पोलीस भरतीची नवीन तयारी करत असाल तर तुम्हाला ह्या बेसिक गोष्टी पाठ असायला हवी. कुठली दिशा कोणीकडे आहे, तर त्यानंतर तुम्हाला वर्ग आणि वर्गमूळ, त्यानंतर तुमचे जे हे आहेत उदाहरणार्थ काय सांगता येईल त्याला, ABCD क्रमानुसार, ह्या सगळ्या गोष्टी, पाडे, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला पाठ असायला हवी, जेणेकरून तुम्ही गणित आणि बुद्धिमत्ताचे ते कॅल्क्युलेशन कसं फास्ट होऊ शकते तुमचा. त्याच्यामुळे म्हणजे पाठ नसेल तरी चालेल पण तुमचा वेळ वाया जाईल. तर आपल्याला काय करायचं आहे आता, तर ए उत्तर दिशेला 10 किलोमीटर गेला, तर तो कुठे आहे ते बघूया. तर पहिला तो इथं थांबलेला असेल, आपण गृहीत धरतो तो इथं थांबलेला असेल. कोण, एक इथं थांबलेला असेल, इथं थांबलेला असेल. ये उत्तर दिशेला 10 किलोमीटर गेला, यांनी इथून सुरुवात केली. उत्तर दिशा कुठे आहे, उत्तर दिशा वरती आहे, म्हणजेच वरती उत्तर दिशा आहे. तर ये यांनी 10 किलोमीटर उत्तरेला गेला. आता अंदाजे घेतो मी, 10 किलोमीटर उत्तरेला गेलाय, 10 किलोमीटर उत्तरेला गेलाय, 10 किलोमीटर काय केलाय, उत्तरेला गेलाय.
त्यानंतर पूर्वेला 6 किलोमीटर. मग पूर्व कुठला आहे? उत्तरवर्ती असेल तर पूर्व उजव्या बाजूला. पूर्वेला 6 किलोमीटर. पूर्वेला आता ही बघा 10ची लाईन, याच्यापेक्षा पूर्वेला जे 6 किलोमीटर गेला ती लाईन छोटी यायला पाहिजे, म्हणजेच लहान यायला पाहिजे. इथून सुरुवात केली तर इथपर्यंत अंदाजे घेतो आपण. ओके, इथं घेऊ, मोठी होईल नाही तर 6 किलोमीटर. 6 किलोमीटर पूर्वेला गेला. 6 किलोमीटर पूर्वेला गेल्यानंतर दक्षिणेला 10 किलोमीटर गेला. मित्रांनो, दक्षिणेला 10 किलोमीटर गेला. मग आता पहिला उत्तरेला 10 किलोमीटर गेला होता इकडं, त्यानंतर पूर्वेला इकडे 6 किलोमीटर गेलाय, आणि आता काय बोलते दक्षिणेला. मग दक्षिण कुठे आहे? खाली आहे. मग ते खाली यायला पाहिजे किती? 10. मग ही रेषा आणि इकडची रेषा काय असेल? तंतोतंत असेल, म्हणजे सारखी असेल. इथून तो इथं आला की नाही? हा 10 किलोमीटर दक्षिणेस आला. त्यानंतर आपल्याला काय विचारलेलं आहे तर त्या ठिकाणापासून, तो सुरुवातीच्या ठिकाणापासून कोणत्या दिशेला आहे. आता आपल्याला फक्त त्या दिशा विचारली आहे. दिशा बरोबर आपल्याला काय विचारतात? किती किलोमीटर अंतरावर आहेत हे पण विचारतात. तर आपण ते दोन्ही बघून घेऊया. फक्त आपल्याला दिशा विचारली गेलेली आहे. तर तो इथं आहे, तर आता पोहोचला इथं, तर कुठल्या दिशेला आला असेल तो? तर तो आला असेल, हे बघा इथं काय आहे? पूर्व आहे. इकडची दिशा पूर्व आहे, उजव्या हातात. तर तो पूर्वेला आला असेल, पूर्वेला आला असेल. मग उत्तर काय आपला 1 नंबर आहे, जे की आपल्याला पर्यायामध्ये दिलेला आहे. तर तो पूर्वेला पोहोचला असेल. आता आपल्याला इथं फक्त दिशा दिलेली आहे. कधी कधी दिशा आणि किलोमीटर पण देतात. तर किलोमीटर काढताना काय करायचं आहे आपल्याला? किती किलोमीटर आहे? तर जेव्हा किलोमीटरचा प्रश्न येईल तेव्हा मी तुम्हाला सविस्तर सांगेल, त्याच्यात तुम्हाला तो समजेल. पण पुढचा प्रश्न बघूयात. 4 नंबरचा प्रश्न आहे. 3:15 वाजता ते 4:15 वाजेपर्यंत या दरम्यान दोन्ही काटे किती वेळा 90 अंशाच्या कोनात म्हणजे 90 अंशाचा कोन बनेल. दोन्ही काट्यात किती वेळा 90 अंशाचा कोन बनेल. तर आपल्याला काय दिलेलं आहे? 3:15 आणि 4:15. हे किती तास होतात मित्रांनो? 3:15 ते 4:15 हे 1 तास होतात. किती तास होतात? 1 तास. मग 1 तासात 1 तास होतो. तर एका तासात 90 अंशाचे कोन किती बनतात? सगळ्यांना माहित आहे. एका तासात 90 अंशाचे 2 कोन बनतात. किती कोन बनतात? 2 कोन बनतात. 2 कोन बनतात. म्हणजे ही जी घड्याळ आहे ही टोटल किती अंशाची असते? ही घड्याळ टोटल 360 अंशाची असते मित्रांनो. 360 अंशाची असते. तर एका तासात 90 अंशाचे कोन किती बनेल, म्हणजेच काटकोन किती बनेल, असं आपल्याला विचारला गेलेला आहे. तर या एका तासात 2 काटकोन बनतात, म्हणजे 2 90 अंशाचे कोन बनतात. तर पर्याय क्रमांक 2 हा आपला योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2 हा आपला योग्य उत्तर आहे. घड्याळावर पण आपल्याला प्रश्न विचारला गेलेला आहे. घड्याळावर पण आपण डिटेल घेऊया जेव्हा पुढचा प्रश्न घड्याळावर विचारला जाईल. हा प्रश्न एकदम सोपा होता आणि याच्यात आपल्याला फक्त बघायचं होतं की एका तासात 90 अंशाचे कोन किती बनतात. तर 90 अंशाचे कोन एका तासात 2 बनतात, म्हणजेच 12 तासामध्ये 24 90 अंशाचे कोन बनतात मित्रांनो. तर हे आपले हा आपला काय झालेला आहे? हे 2 नंबर योग्य पर्याय आहे. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. संख्याच्या मांडणीवरून अनुक्रमे y व z ची किंमत काढा. मित्रांनो, हा प्रश्न अगदी सोपा दिलेला आहे, पण जेव्हा आपण याला बघतो तेव्हा लगेच दुसरा मार्ग काढतो. दुसरा मार्ग म्हणजे हा बाजूला असू द्या, नंतर पहिला दुसरा सोडवू. तर मित्रांनो, हा अगदी सोपा प्रश्न आहे. तर फक्त आपल्याला याच्यात काय करायचे आहे? फक्त निरीक्षण करायची गरज आहे. ते पण किती? फक्त 30 ते 40 सेकंद. त्याच्यात आपला हा प्रश्न एकदम व्यवस्थित सुटेल. फक्त दिलेला आहे, तर हा मोठा दिलेला असल्यामुळे आपला गोंधळ उडतो. आणि जर आपण नवीन तयारी करत असाल तर बिलकुल थांबणारच नाही. पण जो जुना आहे, तर ज्यांना माहित आहे कुठली ट्रिक्स कुठं वापरावं लागते, तर कुठल्या संख्या, म्हणजे ज्याची जास्त प्रॅक्टिस झालेली आहे प्रश्नपत्रिका, मी तुम्हाला वारंवार सांगतो. तुम्ही मित्रांनो एकच काम करा. तुम्ही नवीन असाल, जुने असाल, पण तुम्ही जास्तीत जास्त म्हणजे दिवसातून जर तुम्ही जुने असाल तर 2 प्रश्नपत्रिका सोडायला पाहिजे, आणि जर तुम्ही नवीन असाल तर 1 प्रश्नपत्रिका तुम्हाला अवश्य सोडायला पाहिजे. जेणेकरून जेव्हा पुढे तुम्ही प्रश्नाला टॅकल कराल तेव्हा प्रश्न तुमचे ओळखीचे असेल. आणि मित्रांनो, जेव्हा ओळखीचे प्रश्न असतात तेव्हा तर मजा वाटणारच सोडवायला. तर बघूया, हा प्रश्न मी तुमचा एकदम ओळखीचा करून देतोय. आता एका मिनिटात तुमचा प्रश्न ओळखीचा करून देतो, जेणेकरून असे प्रश्न तुम्हाला विचारले की तुमचा प्रॉब्लेम हा नष्ट होईल, म्हणजे नाहीसा होईल, आणि तुम्हाला कुठलाही प्रश्न सोडवता येईल. तर बघूया, आपल्याला काय केलेलं आहे तर y व z या ठिकाणी येणारी संख्या अनुक्रमाने ओळखायची आहे. मग y व z कुठे दिलेला आहे ते बघूया. 1 सेकंद थांबा, लिहिताना माझा मिस्टेक झालाय. y व z 1 सेकंद थांबा, मी तुम्हाला बरोबर करून देतोय. बघा, आता तुमच्या लक्षात येईल बरोबर.
तर इथं झेड दिलेला आहे, इथं वाय दिलेला आहे आणि इथं वाय दिलेला आहे. तर मित्रांनो बघू चला, तर हा जो आपल्याला 4 सर्कल दिलेले आहेत, ह्या 4 सर्कल पैकी 3 सर्कलामध्ये आपल्याला इथं झेड वाय आणि वाय दिलेला आहे. तर आपल्याकडे एकच सर्कल वाचतो म्हणजे एकच सर्कल बसतो, जे ज्याच्याकडून आपण काय करू शकतो याच्यानुसार म्हणजे याच्यावर निर्भर करते. याचा आपल्याला जर हा जर सोडवता आला, हा सापळा सोडवता आला, तर हे तिन्ही आपल्याला इझी सोडवता येईल. मग याच्यावर आपल्याला निरीक्षण करायला पाहिजे की म्हणजे आहे का हा नेमकं काय आहे. तर बघूया. तर हे 9 आणि 4 याचा जर आपण विचार केलो, 9 आणि 4 किती होतात मित्रांनो? 11 होतात. 11 होतात ना. आणि 8 आणि 3 किती, सॉरी 9 आणि 4 किती होतात? 13 होतात. 13 होतात. आणि 8 आणि 3 किती होतात? 8 आणि 3 मित्रांनो 11 होतात. याचा काही ताळमेळ लागतो का? नाही, कारण की हा 13 आहे, हा 11 आहे, काहीच लागत नाही. बघूया दुसरा ट्राय करून बघूया. याच्यात आपल्याला बरेच ट्राय करावं लागतील. तर 8 आणि 9 किती होतात? अशी जर आपण उभी बेरीज केली तर 8 आणि 9 होतात 17. दिसते ना? 8 आणि 9 होतात 17. त्यानंतर 4 आणि 3 किती होतात? 4 आणि 3 होतात 7. याचा आणि 17चा आणि 7चा काही संबंध आहे का? नाही. मग आता आपल्याला काय करावं लागेल? पहिले आपण बेरीज करतो, त्यानंतर आपण वजाबाकी किंवा गुणाकार किंवा भागाकार या संख्यानुसार आपण ठरवत असतो. तर हा पण आपल्याला आलेला नाही. तर बघूया मित्रांनो, दुसरा कुठला एक पर्याय आपल्याला भेटतो का? तर मित्रांनो क्रॉस बेरीज करून बघूया. क्रॉस 9 आणि 3 किती होतात? 9 आणि 3 12 होतात. हो. त्यानंतर 8 आणि 4 किती होतात? 12 होतात. होतात की नाही? 12. 8 आणि 4 किती होतात? 12 होतात. तर हा आपला जुळतो. याच्यानुसार आपल्याला आता उत्तर काढायला अवघड जाणार नाही. म्हणजे जे फिलअप दिलेले आहे आपल्याला तिन्ही डबे हे भरता येईल. तर बघूया काय बघायचं आहे. 11 आणि 3 असं आपल्याला क्रॉस करायचं आहे. 11 आणि 3 किती होतात? 11 आणि 3 14 होतात. मग मित्रांनो 8 मध्ये किती मिळवल्यानंतर 14 होईल? हे जर आपल्याला आला तर आपला काय निघेल? झेड निघेल. तर 8 मध्ये 6 मिळवल्यानंतर 14 येईल. इथं काय येईल? 6 येईल. 6 मिळवल्यानंतर किती होईल? इथं 14 होईल. झालंय? हे बघा 12 12 14 14 होतंय ना. तर त्यानंतर आपल्याला आता बघायचं आहे, उत्तर काढण्याच्या अगोदर आपल्याला पर्याय चेक करणं गरजेचं आहे. म्हणजे पर्याय जर असेल तर हे काढायची गरज नाही. तर झेडला किती विचारले? 6 आहेत. मग झेडला 6 आहेत का? बघा इथं पण आपल्याला गंडवलेलं आहे. तर काय विचारलेलं आहे? x प्लस वाय, म्हणजे हे वाचणं गरजेचं आहे. एक्स व वाय हिची किंमत काढा. पहिला आपल्याला वाय ची किंमत पाहिजे, त्यानंतर आपल्याला झेड ची किंमत झेड ची किंमत पाहिजे. तर बघूया इथं काय दिलेलं आहे आपल्याला. 6 कोणाची किंमत आली? झेडची. इथं 6 दिलेला आहे मित्रांनो. बघा आपण घाई गडबडमध्ये हा उत्तर करतो आणि जातो, पण हा उत्तर आहे का? नाही, हा चुकीचा उत्तर आहे. तर कसं काय? तर 6 इथं पहिला असेल तर आपल्याला पहिला वाय काढावा लागेल. वाय ची किंमत 6 आहे का? वाय ची किंमत आपण काढलीच नाही, आपल्याला माहितच नाही. मग हा आपला उत्तर असू शकतो का? नाही, हा चुकलाय. त्यानंतर हा असू शकतो का? नाही, याच्यात 6 नाही, 9 आणि 8 आहे. याच्यात 8 आणि 9 आहे. तर योग्य उत्तर काय असू शकतो? आपला चौथा हा योग्य उत्तर आहे. कारण की 6 म्हणजे झेड साठी 6 विचारलेला आहे आणि इथंच झेड साठी 6 दिलेला आहे. पण आपण हे पण फिलअप करून बघू, जेणेकरून आपला पुढच्या प्रश्नानंतर आपला चुकणार नाही. उत्तर तर आपलं आलेलं आहे. त्यानंतर बघूया 17 आणि 10 किती होतात? 27. मग 18 मध्ये किती मिळवल्यानंतर 27 होईल? 9 मिळवल्यानंतर. म्हणजे वायची किंमत काय येईल? वायची किंमत काय येईल? वायची किंमत येईल 9. वायची किंमत 9 येईल. तर आपला बघा उत्तर हा आपल्याला सोडवण्याची गरज नाही. तर हे बघा वाय किती? 9 आणि झेड किती? 6. म्हणजे योग्य उत्तर किती आहे मित्रांनो? हे 6 व 9 वाय आणि झेडच्या जागी आहे. बघा किती मोठा प्रश्न वाटत होता आपल्याला, पण आपण अगदी किती सेकंदात. आता मी तुम्हाला इथं समजून सांगायला म्हणून वेळ लागला, नाहीतर मी याला 1 मिनिटात म्हणजे 1 मिनिट पण लागणार नाही. जास्त प्रॅक्टिस केलं तर तुमचा पण असाच फायदा होतो. जर मित्रांनो तुम्ही अशाच प्रकारे व्हिडिओ पाहू इच्छिता तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पोलीस भरतीमध्ये कुठलाही प्रश्न आला तरी तुमचा तो अजिबात चुकणार नाही, याची मी तुम्हाला शाश्वती देतो. आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करायला विसरू नका. पुढचा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न एकदम कडक दिलेला आहे आणि खरंच हा प्रश्न अवघड होता. याच्यात बराच वेळ जाऊ शकतो, पण याच्यात इथून पुढे जर अशा प्रकारे प्रश्न आला तुम्हाला तर तुमचा वेळ हा तुम्हाला, जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला हा म्हणजेच वेळ कमी लागेल, हे मी तुम्हाला निश्चित सांगू शकतो. तुम्हाला पण समजेल हा प्रश्न सोडवल्यानंतर. तर बघा मित्रांनो, पहिला आपल्याला काय करायचंय, अशा प्रश्नाला जरा वेळ गेला तरी चालेल, पण सविस्तर करून घ्यायचा आहे. आता आपण इथं सराव करतो म्हणून आपल्याला थोडा वेळ गेला तरी चालेल. तर बघूया. 6 वर्षापूर्वी बापाचे वय मुलाच्या वयाच्या 5 पट होते. किती होते? 6 वर्षापूर्वी बापाचे वय मुलाच्या वयाचे 5 पट होते. त्यानंतर पुढचा बघा,
4 वर्षांनी बापाचे वय मुलांच्या वयाच्या तिप्पट होईल तर किती वर्षांनी बापाचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल? वर्षांनी दुमार झाला इथं. किती वर्षांनी बापाचे वय मुलाच्या वयाच्या काय होईल? मुलाच्या वयाचे दुप्पट होईल. तर आपल्याला पर्याय काय दिलेले आहेत ते बघूया. तर पर्याय दिलेले आहेत आपल्याला 40 1 नंबर, 40 वर्ष 2 नंबर, 24 वर्ष 3 नंबर, 16 वर्ष आणि 4 नंबर 36 वर्ष. 36 वर्ष. तर चला या प्रश्नाला आपण काय करूया, सुरुवात करूया, जेणेकरून इथून पुढे जेव्हा तुम्हाला हा प्रश्न येईल तो अजिबात चुकणार नाही. फक्त लक्ष देऊन तुम्हाला हा व्हिडिओ बघायचा आहे मित्रांनो. तुम्हाला मी गॅरंटी देऊ शकतो की इथून पुढे तुमचा हा प्रश्न चुकणारच नाही. तर बघूया. तर 6 वर्षापूर्वी बापाचे मुलाच्या वयाच्या 5 पट होते. आपल्याला मांडून घ्यायचा आहे तर वडील आणि दुसरा आहे तर आपल्याकडे मुलगा. वडील आणि दुसरा कोण आहे आपल्याकडे? मुलगा. ह्याला आपल्याला अगोदर मांडून घ्यायचे आहे. ह्या तथ्यावर आपला पूर्ण खेळ आहे. तर वडील 6 वर्षापूर्वी बापाचे मुलाच्या वयाच्या 5 पट होते. तर आपल्याला पटीत विचारलेलं आहे तर आपल्याला काहीच माहित नाही म्हणून आपण काय घेतो? x घेतो. तर मुलगा काय झालाय? x झालाय. त्यानंतर वडील काय झाले? वडील 5x झाले. का 5x झाले? कारण की हे इथं काय दिलंय? मुलाच्या वयाचे 5 पट होते. 5 पट होते म्हणजेच 5x. 5x कधी हा प्रश्न महत्वाचा आहे. आज आहे का? नाही. कधी? तर 6 वर्षापूर्वी. कधीची गोष्ट सांगतात ते? 6 वर्षापूर्वी. 6 वर्षापूर्वी आलं लक्षात? 6 वर्षापूर्वी काय स्थिती होती आणि आज काय स्थिती झालेली आहे ते बघूया. 6 वर्षापूर्वी 5x आणि x, मुलगा x आणि वडील 5x. हा आपला पहिला पॅराग्राफ संपलाय. लक्षात असू द्या. 4 वर्षांनी बापाचे मुलाच्या वयाच्या तिप्पट होईल. ठीक आहे, 4 वर्षांनी होईल. कधी होईल? 4 वर्षांनी होईल. पण 4 वर्षांनी म्हणजे होण्याच्या अगोदर आपल्याला आजची वय काढावं लागेल. तर आजची वय काढण्यासाठी काय करावं लागेल मी तुम्हाला सांगतो. तर आजची वय काढण्यासाठी हा 6 वर्षापूर्वी होता. तर आपण आज बघूया आज काय स्थिती आहे. आज काय स्थिती आहे? 6 वर्षापूर्वी 5x इथं काय झालंय? 5x प्लस 6. का 6 घेतलो आपण? की 6 वर्षापूर्वी होतं, आपल्याला आज काढायचं आहे म्हणून आपण 6 घेतलो. इथं x प्लस 6. आलाय लक्षात आला असेल. त्यानंतर हा आपला दुसरा जो पॅराग्राफ होता हा संपलाय. तर 4 वर्षांनी बापाचे मुलाच्या वयाच्या तिप्पट होते. किती होते? तिप्पट होते. आपण आजची स्थिती काढलो. आता आपल्याला काढायचं आहे 4 वर्षानंतर. इथं काढायचं आहे आपल्याला 4 वर्षानंतर. 4 वर्षानंतर काढायचे. तर 5x प्लस 6 आणि 6x प्लस 6. तर आपल्याला काय करायचं आहे 4 वर्षानंतर. मग आता हा 4 जो आहे कशात ऍड होणार? याच्यात ऍड होणार. कारण की हे वर्ष दिलेले आहेत. 5x प्लस 6 आणि 4 किती होतात? 10. इकडं 5x आणि x प्लस 6 आणि 4 किती होतात? 10 होतात. प्लस 10. आले लक्षात? 10 होतात. तर मित्रांनो दुसरा पॅराग्राफ संपलाय. आता काय दिलेला आहे आपल्याला? तर मुलाच्या वयाच्या तिप्पट होईल. कधी? 4 वर्षानंतर. कोणाच्या वयाच्या तिप्पट होईल? ज्याच्या वयाच्या विचारला आहे त्याला आपल्याला 3 न गुणावं लागेल. म्हणजे चे जर आले ज्याच्या म्हणजे चे जिथं येतो तिथं आपल्याला काय करावं लागेल? गुणावं लागेल. तर मुलाच्या वयाचे, कोणाच्या वयाचे? मुलाच्या वयाचे. तर आपल्याला हा जो मुलगा आहे तर किती वर्षानंतर विचारलं? 4 वर्षानंतर मुलाच्या वयाच्या तिप्पट होईल. मुलाच्या वयाच्या तिप्पट होईल म्हणजे याला आपल्याला 3 न गुणावं लागेल. आलं लक्षात? आपण याला 3 न गुणतो तेव्हा मित्रांनो पूर्ण कंसाला आपल्याला गुणावं लागते. 3 3 दाय 30. त्यानंतर इथं प्लसला प्लस राहील. 3x अशी आपली स्थिती झालेली आहे. 5x इथं काय आपण 5x प्लस 10 आणि इथं काय 3 बराबर हे इथं कट करून मी इथं लिहितोय 3x प्लस 10 आहेत बराबर. त्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला आता दिसणार नाही तर हे काय
10 आपल्याला आता काय करायचं आहे, x एका साईडला घेऊन जायचं आहे, म्हणजे 5x आणि 3x ही मोठी संख्या आहे 5x म्हणून 3x ला आपण इकडे आणलो, 3x इथं कशात आहे, प्लस मध्ये आहे, इकडे आल्यानंतर 3x कशात होईल, तर इकडे आल्यानंतर 3x मित्रांनो मायनस मध्ये होईल, कशात होईल 3x मायनस मध्ये होईल, म्हणजे 5x - 3x बरोबर किती x 2x राहिले. त्यानंतर जे हे 10 होते, सॉरी इथं काय 30 येईल ना, इथं 30 येईल 30 आणि हा काय 10 आहे, इकडची संख्या आपण तिकडे नेली, म्हणजे 30 मायनस 10 बरोबर किती होईल 20 होईल. म्हणजे स्थिती कशी झाली आहे मित्रांनो, 2x बरोबर 20, x हा इथं कशात आहे गुणाकारात आहे, 2 बरोबर म्हणजे 2 कुठं जाईल, इथं भागाकारात जाईल, म्हणजे उत्तर काय येईल 10 येईल. 10 आपला उत्तर आहे का, 10 आपला उत्तर आहे का नाही, 10 आपला उत्तर आहे का नाही. मग आपल्याला 10 आपला काय आलेला आहे, 10 आपला x आलेला आहे, 10 काय आलेला आहे x आलेला आहे. मग जिथं जिथं x दिलेला आहे तिथं तिथं आपल्याला 10 काय करावं लागेल, ऍड करावं लागेल. म्हणजे इथं x आहे, इथं जर आपण 10 लिहिलो, म्हणजे याच्यात कशाचा चिन्ह काय नाही, म्हणजे गुणाकाराचा चिन्ह असतो. 10 किती झालंय 50 वर्ष वडील आणि इथं 10 वर्ष मुलगा. कधी होती ही स्थिती मित्रांनो, ही 6 वर्षापूर्वी होती. मग आज काय स्थिती असेल, तर आज स्थिती असेल, वडिलाची स्थिती काय असेल, आज वडील किती झाले असतील, आज वडील 56 झाले असतील आणि मुलगा आज हा 16 झाला असेल आज. तर आपल्याला विचारलंय काय, तर किती वर्षांनी मुलाचे वय दुप्पट होईल, म्हणजे वर्षाने म्हणजे किती वर्षाने बापाचे वय हे मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल. तर आपल्याला आता पर्याय बघावा लागेल, किती वर्षाने दुप्पट होईल ते आपण पर्यायातून आपल्याला आता शोधावं लागेल. हा खालचा तुम्हाला लक्षात आला असेल, मी पुसून टाकतोय. तर आता काय दिलेलं आहे, तर 40 वर्षानंतर दुप्पट होईल का, मग याच्यात आपल्याला ऍड करायचे आहे 40, हे 6 आणि हे किती झाले 5 आणि 4 9 96 आणि याच्यात जर आपण 40 ऍड केलं तर किती झाले 6 आणि 5 56 होते का याची दुप्पट नाही. म्हणून हा पण आपला पर्याय क्रमांक 1 चुकलेला आहे. त्यानंतर बघूया 24 56 आणि इथं किती आहे, इथं 16 आहेत, 24 + 16 40 होतात आणि 24 + 56 80 होतात की नाही मित्रांनो. तर हे 80 हे काय झालंय, हे मुलाच्या वयाच्या दुप्पट झालंय, मुलाचं वय 40 आणि हे 80 म्हणजे पर्याय क्रमांक 2 हा आपला योग्य उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारे तुम्हाला नवीन ट्रिक्स आणि स्पष्टीकरणासहित तुम्हाला जर कुठलाही हे बघायचं असेल, कुठलाही प्रश्न बघायचा असेल, तर तुम्ही युट्यूबवर जाऊन द प्रियांसी आयांसी अकॅडमी या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असे अवघड ते प्रश्न जाणार आहेत पोलीस भरतीला, ते तुम्हाला बिलकुल अवघड जाणार नाही. तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. मागील व्हिडिओ बघा, त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हे तुम्ही आता बघितलेलं आहे. आता आपण बघूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न सोपा दिलेला आहे. तर पुढचा प्रश्न कशावर आहे, एका सांकेतिक भाषात 123 बरोबर 6, 234 बरोबर 9, तर 732 बरोबर 12, तर 524 साठी कोणती संख्या येईल. सोपा आहे प्रश्न. 524 साठी कुठली संख्या येईल हे आपल्याला बघायचं आहे. पण हे बघण्याच्या अगोदर हे 123 234 हे कशा प्रकारे आलाय ते बघणं आपल्यासाठी काय अनिवार्य आहे. मग 123 या कशा प्रकारे 6 आलेला आहे, तर 1 + 2 3 आणि 3 आणि 3 किती आहे 6 आहेत. म्हणजे हे जी संख्या दिलेली आहे त्या संख्याची आपसमध्ये बेरीज केलेली आहे. त्यानंतर 3 आणि 2 5, 5 आणि 4 9 आले. त्यानंतर 7 आणि 3 10, 10 आणि 2 12 हो आले. तर आता आपल्याला 524 म्हणजे 5 आणि 2 7 आणि 4 11 योग्य पर्याय क्रमांक 1 जे की 11 दिलेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील, पोलीस भरती मी सगळे आतापर्यंत जेवढे प्रश्नपत्रिका आलेली आहेत 2024 25 23 26 या सगळे प्रश्नपत्रिका मी डिटेलपणे शिकवणार आहे. जर तुम्ही नवीन असाल आणि तुम्हाला ही टेस्ट सिरीज घ्यायची असेल किंवा बघायची असेल, मोफत मध्ये आहे ते YouTube चॅनलवर, तर तुम्ही ही टेस्ट सिरीज बघू शकता, स्वतःचा पण फायदा करू शकता आणि आपले मित्र मैत्रीण भाऊ बंध कोणी असेल त्यांचा पण तुम्ही फायदा करून घ्या. तर तुम्ही द प्रियांसी आयांसी अकॅडमी YouTube चॅनलला गेला नसेल तर अवश्य भेट द्या. त्यानंतर मागील व्हिडिओ बघून त्याला काय करा, तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.